होमगार्ड भरतीची थोडक्यात माहिती अगोदर सांगतो आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहूयात. तर इथे पहा, होमगार्डांना देय भत्ता दिला जातो. आता या भत्त्यामध्ये होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळामध्ये प्रत्येक दिवसाला ₹570 हा कर्तव्य भत्ता दिला जातो. तसेच ₹100 उपहार भत्ता सुद्धा दिला जातो आणि प्रशिक्षण काळामध्ये ₹35 खिसा भत्ता व ₹100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 ₹90 कवायत भत्ता सुद्धा दिला जातो. होमगार्ड नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल होमगार्ड भरतीचे काय फायदे आहेत, तर सैनिक गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिक प्रशिक्षण दिलं जातं. संघटनेमध्ये सलग 3 वर्ष सेवा करणाऱ्या व 60% उपस्थित असणाऱ्या होमगार्ड राज्य पोलीस दलामध्ये, वन विभागामध्ये, अग्निशमन दलामध्ये पण 5% जे काही आरक्षण आहे ते सुद्धा असतं. त्यामुळे महत्त्वपूर्ण ही होमगार्ड भरती आहे. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या जे काही विषयाचे प्रशिक्षण घेण्याची संधी सुद्धा मिळते. अशा प्रकारचे हे फायदे आहेत आणि त्यासोबतच गौरवस्पद कामगिरी केल्यास विविध प्रकारचे पुरस्कार दिले जातात. शेती, स्वतःचा व्यवसाय, नोकरी इत्यादी सांभाळून सुद्धा आपण देशसेवा करण्याची संधी मिळते. तसेच आता याचे काही नियम आणि अटी आहेत ते समजून घ्या. होमगार्डची काही पात्रता आहे. पात्रता जर पाहिली तर कमीत कमी तुमची 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं शारीरिक पात्रता सुद्धा आहे. शारीरिक पात्रतेमध्ये तुमचं जे काही वय आहे ते 20 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 50 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे. 20 ते 50 जे वय आहे त्यामध्ये असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 31/7/2024 रोजी तुमचं 20 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. उंची जर पाहिली तर पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर लागणार आहे आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर लागणार आहे. छाती जर पाहिली तर फक्त पुरुषांसाठी ही छाती राहील न फुगवता किमान 76 सेंटीमीटर आणि कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणं आवश्यक आहे. आता काही कागदपत्रे लागतील. कागदपत्रे पहा, रहिवासी पुरावा लागेल म्हणजेच आधार कार्ड लागेल. तसेच शैक्षणिक प्रमाणपत्र, 10वीचं प्रमाणपत्र लागेल. तसेच जन्मदिनांक पुरावेकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला लागेल. शाळा सोडल्याचा दाखला आणि जे काही 10वीचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जन्मतारीख असते, अशा प्रकारचं हे लागणार आहे. तसेच तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास सेम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करत असल्यास त्याचे ना हरकत प्रमाणपत्र, अशा प्रकारची ही कागदपत्रे लागणार आहेत. शारीरिक क्षमता चाचणी असेल ज्यामध्ये धावणे 1600 मीटर धावणे असेल, 800 मीटर धावणे असेल, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या आणि याची जी काही जाहिरात आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहेत. तर तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती आहेत त्या डाउनलोड करू शकता. लक्षात ठेवा, रनिंगमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण तुम्हाला आवश्यक राहणार आहे. तसेच गोळाफेकीचं सुद्धा दिलेलं आहे. तर एकदा तुम्ही सर्व जाहिरात जे आहे ते वाचून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा. आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. फॉर्म कसा भरायचा ते सुरू करूयात. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या वेबसाईटवरती यायचं आहे. maharashtracdhg.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर आपल्याला पाहू शकता होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात. जिल्हानिहाय इथे जाहिरात आहेत. सर्व इथे जिल्हे दिलेले आहेत. तर यामध्ये अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तो प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा आहे. लक्षात ठेवा, तुमच्या जिल्ह्याची इथे जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता आणि शेवटची तारीख किती आहे फॉर्म भरायची ते सुद्धा पाहू शकता. आता सातारा समजा असेल किंवा अन्य कुठला त्या जिल्ह्यावरती तुम्ही वरती क्लिक करा, ही जाहिरात ओपन होईल आणि आपल्या जिल्ह्याची जाहिरात जी आहे ते पाहून घ्या. इथे अशा पद्धतीने पाहू शकता एवढे जिल्हे. राईट साईडला इथे क्लिक करा आणि तुमच्या जिल्ह्याची जी काही नोंदणीची जाहिरात आहे ती एकदा पाहून घ्या. अशा पद्धतीने आपल्या जिल्ह्याची जाहिरात पाहून घ्या. आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी HG एनरोलमेंट इथे क्लिक करायचं आहे आणि इथे पहिला ऑप्शन आहे एनरोलमेंट शेड्यूल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच काय होईल, तुम्हाला शेड्यूल दिसेल कोणत्या जिल्ह्याचं किती तारीख आहे, एनरोलमेंट डेट किती आहे ती दाखवली जाईल, शेवटची तारीख. तसेच वॅकन्सी किती आहेत मुलांसाठी मुलींसाठी त्या दाखवली जातील. काही प्रश्न असतील तर तुम्ही मोबाईल नंबरवरती फोन सुद्धा त्यांना करू शकता. अशा पद्धतीने ते सगळी शेड्यूल दिलेलं आहे, हे एकदा वाचून घ्या. ऍड्रेस वगैरे सगळं आहे. त्यानंतर इथे HG एनरोलमेंट यावरती क्लिक करून ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म हा 3 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. इथे आपल्याला फॉर्म भरायच्यामध्ये जिल्हा विचारला जाईल, डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर युनिट झोन विचारला जाईल, म्हणजेच तुमचा जो काही पत्ता आहे त्यानुसारच तुम्हाला इथं जी माहिती आहे ती इथे सिलेक्ट करायची आहे. तुमचा जो काही झोन आहे तो झोन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे पोलीस स्टेशन विचारलं जाईल, तर तुमच्या शेजारचं जे काही पोलीस स्टेशन असेल, मोठं पोलीस स्टेशन असेल ते इथे दाखवले जातील.
तर जे काही पोलीस स्टेशन आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि इथे सूचना दिलेली आहे पहा. उमेदवारांनी पथक उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यात आहे त्याच जिल्ह्यात अर्ज करायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा ऍड्रेस प्रूफ आहे, म्हणजे आधार कार्ड वरती ऍड्रेस असेल, जिथे तुम्ही राहताय त्याच ठिकाणची जी काही माहिती आहे ते सिलेक्ट करायची आहे, जिल्हा, झोन आणि पोलीस स्टेशन. ही व्यवस्थित माहिती सिलेक्ट करा, नाहीतर तुमचा अर्ज अपात्र ठरणार आहे. त्यानंतर पूर्ण नाव, फुल नेम टाकायचं. कसं नाव टाकायचं? अगोदर आडनाव, त्यानंतर स्वतःचं नाव, त्यानंतर वडिलाचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. आडनाव, स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव. त्यानंतर आधार कार्ड नंबर विचारला जाईल, तर इथे आपला आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकून घ्या. नंतर जेंडर मेल फिमेल ते टाकायचंय. त्यानंतर एज्युकेशन तुमचं काय झालंय, 10वी झाली आहे, 12वी झाली आहे, ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, जे काही झालंय ते इथे सिलेक्ट करा. परमनंट ऍड्रेस विचारला जाईल. तुमचा जो काही परमनंट ऍड्रेस आहे जिथे तुम्ही राहता तो परमनंट ऍड्रेस इथे पूर्णपणे या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर प्रोफेशन विचारलं जाईल, तुम्ही आता काय काम करताय, लेबर आहे, फार्मर आहे, सेल्फ बिझनेस आहे का अदर आहे, ॲडव्होकेट आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, अशा पद्धतीने विचारलं जाईल. जे असेल ते टाका. त्यानंतर ईमेल आयडी तुमचं इथे ईमेल आयडी टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली टेक्निकल सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे कुठलं टेक्निकली तांत्रिक अर्हतांची संख्या आहे का, टेक्निकली जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता, नाहीतर नील या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. तर हे तुम्ही सिलेक्ट करा. टेक्निकल काही गोष्टी सर्टिफिकेट असेल तर येस करून घ्या. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका. अगोदर मंथ आहे, त्यानंतर डेट आहे, त्यानंतर डेट आहे, त्यानंतर इयर आहे. मंथ, डेट, इयर अशा पद्धतीने जी काही डेट ऑफ बर्थ आहे ती सिलेक्ट करा. त्यानंतर हाईट विचारली जाईल. जी काही हाईट आहे तुमची ती एकदा मोजा आणि व्यवस्थित ती हाईट आहे ती इथे सेंटीमीटर मध्ये तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर एक्स होमगार्ड, जर एक्स माजी होमगार्ड वगैरे असाल तर तुम्ही इथे येस करू शकता. यापूर्वी जर होमगार्ड असाल तर, नसेल तर नो करायचंय आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर खाली सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती भरायची आहे. तर मी इथे सगळी माहिती भरली आहे. आता मी खाली सेव्ह बटनावरती क्लिक करतो. सेव्ह केल्यानंतर पाहू शकता रेकॉर्ड ऍडेड सक्सेसफुली, रेकॉर्ड ऍडेड सक्सेसफुली येईल, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. आता आपल्याला फॉर्मची प्रिंट काढायची आहे. प्रिंट एनरोलमेंट फॉर्म प्रिंट काढायला विचारले, आधार कार्ड नंबर आणि बर्थ डेट टाकायची आहे. तर तो ऑप्शन इथे सुद्धा आहे. एचजी एनरोलमेंट मध्ये शेवटून दुसरा प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म. प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म वरती आल्यानंतर इथे आधार कार्ड नंबर टाका, बर्थ डेट जे आहे ते व्यवस्थित टाका आणि सबमिट करा. तुमचा जो फॉर्म आहे तो इथे प्रिंट काढण्यासाठी येईल. तर अशा पद्धतीने सर्व तुम्हाला हे फिल करून घ्यायचं आहे आणि याची जी प्रिंट आहे ती प्रिंट काढून घ्यायची आहे. यामध्ये ज्या काही प्रिंट काढल्यानंतर फोटो वगैरे असेल तो चिटकवायचा आहे आणि जे काही ऍड्रेस असेल त्या ठिकाणी तुम्हाला जे काही होमगार्डची भरती होणार आहे, जे ग्राउंड होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकल टेस्ट आहे तुमची, म्हणजेच ग्राउंड, त्या ठिकाणी तुम्हाला हे घेऊन जायचं आहे. तर अशा पद्धतीने महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.